महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अकाली निधनानिमित्त आज या ठिकाणी सर्वपक्षीय अजितदादावर प्रेम करणाऱ्या सर्वपक्षीय सामान्य जनतेपासून नेत्यापर्यंत त्यांच्या वतीनं जे आज कामठी गावामध्ये जी शोकसभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे, त्या शोकसभेमध्ये सुरुवातीला सर्वांनी अजितदादांसाठी एक 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून श्रद्धांजली वाहावी. अमर रहे अजितदादा अमर रहे, अमर रहे अजितदादा अमर रहे. आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे आज सकाळी विमान अपघातामध्ये अतिशय दुःखद निधन झालेलं आहे. आम्ही सर्व तरडगाव शिंगोली ग्रामस्थ तसेच इंजिनियर सोमनाथ दावणे युवा मंच आज त्यांच्या दादांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहे. तसेच ह्या महाराष्ट्राचा एक चांगला नेता हरपलेला आहे. आज हा महाराष्ट्र अतिशय दुःखात बुडून गेलेला आहे आणि दादाची जाणे आणि दादाच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय आणि प्रशासनामध्ये, तर ही पोकळी कधीच नाही भरून येण्यासारखी आहे. अजितदादा राजकारणाच्या, महाराष्ट्र या राजकारणाच्या गेली कित्येक वर्ष झालं संविधानिक पदावरती काम करत असताना प्रशासनासोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवून आणि प्रशासनाला सोबत घेऊन, तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्यांनी प्रत्येक वेळेस काम केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक नेते होऊन गेले, पण त्यापैकी अजितदादा पवार हे आमच्या बहुजनांसाठी अतिशय खास नेते होते. कारण की त्यांनी त्यांच्या पार्टीमध्ये, पक्षामध्ये काम करत असताना तळागाळातला आणि बहुजनामधला, मागासवर्गीय समाजातला हा उच्च पदावरती कसा बसला पाहिजे याचा नेहमी अजितदादांनी विचार केलेला आहे. अजितदादांनी जातीपातीचं कधीच राजकारण केलं नाही. जातीपातीच्या पलीकडे जाऊन सामान्य नागरिकांना, दलितांना उच्चस्थानी कसं बसवलं पाहिजे, प्रत्येकाला पदं कशी दिली पाहिजे, राजकारणामध्ये प्रत्येकाला मानापानाचं स्थान कसं दिलं पाहिजे, हे कायम बहुजनांसाठी विचार करणारा नेता आज हरपलेला आहे. आज बातम्या ऐकल्यानंतर अतिशय दुःख आणि वेदना झाल्या. बरंचसं पुणे जिल्ह्यामध्ये दादा अतिशय म्हणजे पालकमंत्री म्हणून काम करत असताना पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये संबंध कार्यकर्ते जोडले गेले होते. आज सर्वांच्या कार्यकर्त्यांवरती असेल, कुटुंबियावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर झालेला आहे. तर त्यांच्या कुटुंबियासोबत तसेच पक्षातील त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शिंगोली तरडगाव ग्रामस्थ तसेच इंजिनियर सोमनाथ दावणे युवा मंच सामील आहे. धन्यवाद.